नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन सिंपो यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची जी ई-के-वाय-सी करायचं काम चालू आहे. याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी फॉर्म भरत असताना गडबड करत आहेत. बघा भगिनींनो, 2 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. गडबड करू नका, आरामात करा किंवा तुम्ही ज्यांच्याकडनं करून घेताय त्यांना त्या योजनेची संबंधित सर्व माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचे ₹1,500 मात्र बंद व्हावं. बघा, ज्यावेळेस तुम्ही तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर ओ-टी-पी येतो, त्यावेळेस तुम्हाला 2 मेसेज येतील. जसे की एक पहिला मेसेज येईल, आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही. ज्यांना असा मेसेज येईल त्यांनी समजून घ्यायचं आहे, आपल्याला इथून पुढे जे ₹1,500 हप्ता आहे तो मिळणार नाही आहे. या लाडक्या बहिणी योजनेतून मतलब त्यांचं नाव काढलेलं आहे असा याचा अर्थ आहे. ज्यांना ओ-टी-पी येईल त्यांनी ओ-टी-पी टाकल्यानंतर पुढे मात्र त्यांना विचारलं जाणार आहे, इथं त्यांच्या वडिलांचा किंवा नवऱ्याचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. कारण त्यांच्या पण आधार नंबरवर ओ-टी-पी म्हणजे आधार लिंक असल्या मोबाईलवर ओ-टी-पी येणार आहे. आता याच्यामध्ये खूप मोठा प्रश्न पडतो लोकांना, की ज्या महिलेला नवराही नसेल आणि वडीलही नसतील त्यांनी काय करायचं? तर याबाबत सरकारने नक्कीच विचार करायला पाहिजे, कारण की याबाबत काहीच साईटवर दिलेलं नाही आहे. बघा, जेव्हा तुम्ही वडिलांचा किंवा नवऱ्याचा मोबाईल आधार नंबर टाकताय, त्यांच्या आधार संलग्न मोबाईलवर ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे विचारलं तर तुमचा जात प्रवर्ग म्हणजे तुमची कास्ट आहे बघा लाडक्या बहिणींनो, किंवा तुमची इथे कास्ट टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर खाली 2 डिक्लेरेशन आहे. सगळ्यात जास्त चुका ज्या होत आहेत या डिक्लेरेशनमध्ये होत आहे. बघा, पहिलं म्हटलंय, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेते. थोडक्यात त्यांचं असं म्हणायचं आहे, की आमच्या घरातला कोणताही माणूस शासकीय नोकरीला नाही आहे, निवृत्ती वेतन घेत नाही आहे. तर याचं उत्तर होणार आहे होय. इथं भरपूर लोक लाडक्या बहिणी किंवा जे कम्प्युटरवाले असतील ते फॉर्म भरताना इथं नाही करताय. इथं तुम्हाला होय करायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या घरातून कोणी सरकारी कर्मचारी नाही आहे, तर आता होयच होणार आहे ना, नाही आहे तर नाही. त्याच्यामुळे तुम्हाला इथं होय करायचं आहे. ज्यांनी नाही केलास त्यांना मात्र भविष्यात प्रॉब्लेम नक्की येणार. दुसरं डिक्लेरेशन बघा मित्रांनो, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित, एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. आता जे यांना होय म्हणतील त्यांचे मात्र पैसे चालू राहतील, जे याला नाही म्हणतील त्यांचे पैसे येणं बंद होणार आहे. कारण प्रश्न असा आहे बघा मित्रांनो, विचारला आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. होय म्हणायचे तुम्हाला इथे. तुम्ही जर नाही म्हटले तर मात्र तुम्हाला फर्दर प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा तुमचे येणारे पैसे थांबवले जाऊ शकतात. तुम्ही इथे होय म्हटल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमची के-वाय-सी सक्सेसफुली सबमिट झाली आहे असा मेसेज येईल. त्यामुळे बघा लाडक्या बहिणींनो, घाईगडबड करू नका. तुम्हाला 1.5 ते 2 महिन्याचा टाईम दिलेला आहे. ज्यांच्याकडनं तुम्ही फॉर्म फिलअप करून घेताय, स्वतः करताय, मित्राकडून करताय, नेट कॅफेवर जाऊन करताय, त्यांना पहिले या फॉर्मबद्दल डिटेल माहिती विचारा. त्यानंतरच फॉर्म भरा किंवा या साईटमध्ये आणखी भरपूर सारे बदल होऊ शकतात. कारण ही टेम्पररी बेसवर सध्या साईट दिलेली आहे. यात भरपूर साऱ्या चुका आहेत. यामध्ये गव्हर्नमेंट नक्की या चुका सुधारण्यासाठी वेबसाईट परत डिझाईन करू शकतं. त्यामुळे घाईगोंधळ करू नका आणि पुढील 4-5 दिवसानंतर जेव्हा साईट रेग्युलर चालू होईल त्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या. आणि अशाच लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.